रोजच्या नाश्त्यासाठी सकाळला कांदे पोहे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, पोह्यांपासून काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर हा रोजच्या वापरातल्या कच्च्या पोह्यांपासून एकदम खुसखुशीत आणि तेवढंच कुरकुरीत पोह्यांचं थालीपीठ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, जे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी अगदी पोटभरीचं करून देऊ शकता. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. कुकिंग तिकीट मराठी चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर सकाळच्या घाईगडबडीत पटकन होणारी ही न्याहारी बनवण्यासाठी घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जरी बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला ही पदार्थ तयार करता येतील. तर घरातल्या भाजीच्या वाटीने बरोबर 2 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात इथे आपण कच्चे आणि जाड पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरत असतो ना, अगदी तेच पोहे घेतलेत. जर घरामध्ये पातळ पोहे उपलब्ध असतील तर 2.5 ते 3 कप तुम्हाला इथे वापरायचे आहे. एक 2 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे आणि धुताना अजिबात यामध्ये हात घालायचं नाही, नाहीतर याचा खूप जास्त लगदा होऊ शकतो. चमचाने फक्त वर खाली करून घ्यायचं आहे आणि यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकलेलं आहे. थोडंसं चमचाने असं तसं पसरून आपण एक 2 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत. आता ज्या मंडळींना हे पांढरे रेग्युलर पोहे चालत नसेल तर आपल्या कोकणाकडे मिळतात ना चॉकलेटी गावठी पोहे, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. आता पोहे भिजवून साधारणतः एक 2-2.5 मिनिटं झालेली आहे. हाताने बघितलं की अगदी छान मऊसूत जाणवत आहेत. म्हणजे हे पोहे आपले भिजून तयार आहेत. 2 कप जर तुमचे हे पोहे असतील तर त्याला बरोबर 1 चमचाभर आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मूग डाळीचं, चणा डाळ जे घरामध्ये असेल, चालत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. याऐवजी ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं, मल्टीग्रेन आटा किंवा थालीपीठ भाजणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. थोडंसं बाइंडिंगचं काम करतं. चमचा अगदी गच्चा आपण भरून घेतला. लहान असेल तर 2 चमचे घेऊ शकता. सकाळची घाईगडबडीची वेळ आहे, पटकन बनवायचं आहे, तर अगदी पटापट आपण हे सगळे जिन्नस घेतलेले आहे. एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट तुम्ही थोडीशी जाडसर कुटून यामध्ये वापरू शकता. आता यामध्ये काय माहिती का, अर्धा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा बडीशेप आणि अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे आणि खलबत्त्यात थोडंसं जाडसर कुटून यामध्ये घातलं. तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त जिरं, बडीशेप आणि ओवा तुम्ही हाताने चुरून सुद्धा वापरू शकता. इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घातलेला आहे आणि एक 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतले आणि सोबतच एक अर्धा कप आपण इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरऐवजी बारीक चिरलेलं पालक किंवा मेथीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. जर लहान मुलं भाज्या खायला मागत नसेल तर सिम्पली आपण इथे कोथिंबीर वापरू शकतो. इथे आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता हे सगळे जिन्नस हाताने छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे करत असताना अजिबात तसं बघायला गेलं तर पाण्याची आवश्यकता लागत नाही, कारण की आपण पोहे सुरुवातीला पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं तर त्यामध्ये छान पाणी मुरलेलं आहे. आता याच पाण्याच्या मॉइश्चरमध्ये हे सगळे जिन्नस ना हाताने छान कालवत थोडासा चुरा करत असं हे छान आपण गोळा मळून घेणार आहोत. खूप जास्त कोरडं जर वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही याला लावू शकता आणि असा हा गोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे. आता हे अजिबात भिजत वगैरे घालायचं नाही. पटकन याचे थालीपीठं केले तरी पण चालतात. थालीपीठ जसं लहान, मध्यम, मोठ्या आकाराचं जसं लागत असेल त्यानुसार गोळा करून घ्यायचा. आपण मध्यम आकाराचे साधारणतः एक 6-7 गोळे असे करून घेतल्यात. लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता आपण यामध्ये घातलेले सगळे जिन्नस अगदी आपल्या सगळ्या घरामध्ये उपलब्ध असतं. कमी तिखट, कमी चटपटीत, कमी तेलकट आणि अगदी खुसखुशीत. हलकं फुलकं नाश्ता खायचा असेल तसा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता हे अगदी छोटे छोटे गोळे आहेत. अगदी हाताला थोडंसं पाणी लावून छान पातळसर थापून घेता येतं. हातावर करायचं नसेल तर एखाद्या ताटावर किंवा प्लास्टिक शीटला थोडंसं तेल किंवा पाणी लावून तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता. हातावर जमत नसेल तशी छोटी प्लेट असते, ताट असते, त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि नंतर छान पातळ थापून घ्यायचं. वरून थोडंसं आपण तीळ लावून घेतले, म्हणजे कुरकुरीत होतातच, पौष्टिकसुद्धा आणि दिसायलाही अगदी छान दिसतं. आणि ताटावर केलं की हातावर अगदी अलगदपणे येतं. म्हणजे असं ताटावर करू शकता किंवा तुम्ही हातावर सुद्धा करू शकता.
आता इथे हे थालीपीठ भाजण्यासाठी एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे. सुरुवातीला पॅन गरम झालं की अगदी थोडेसे काही थेंब आपण यावर तेल सोडलेलं आहे. तेलाऐवजी तूपसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. थालीपीठ घालायचं आहे आणि मध्यम आचेवर थोडीशी खालची बाजू किंवा वरची बाजू सुकेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता पोह्यांचं थालीपीठ असल्यामुळे फार जास्त नाजूक असतं, म्हणून कडेने थोडंसं तेल सोडू शकता. एक 2-2.5 मिनटं मध्यम आचेवर झालं की तुम्ही याला उलटू शकता. तुम्ही इथे बघू शकता एका बाजूने अगदी छान सोनेरी रंगावर अगदी खरपूस झाल्यासारखं दिसतं. सेम तसंच आपण दोन्ही बाजूने साधारणतः एक 5-6 मिनटं तरी मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. म्हणजे अगदी आतपर्यंत चांगलं ते भाजलं जाईल, अजिबात कच्चं लागणार नाही. हे पोह्यांचं थालीपीठ फार नाजूक असतं. जितकं तुम्ही मध्यम आचेवर भाजून घ्याल तितकं अगदी छान सोनेरी, खुसखुशीत आणि खायलाही अगदी छान लागतं. तर दोन्ही बाजूने साधारणतः एक 5-6 मिनटं मध्यम आचेवरच आपण भाजून घेतलं आणि एका ताटावर काढून घेतलं. आता तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, लसणाच्या चटणीवर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. काल सांबार केलं होतं तर सांबार थोडंसं यावर सर्व केलं. सांबार कसं बनवायचं रेसिपी शेअर केलेली आहे आणि तुम्हाला खरंच सांगते हे थालीपीठ ना या सांबाराबरोबर खायला अगदी मस्त वाटलं. आणि तसं बघायला गेलं तर या पोह्यांच्या थालीपीठाबरोबर अजिबात कोणती चटणी नाही खाल्ली, असंच थालीपीठ खाल्लं तरी छान लागतं. पण जर तुम्हाला खायची सवय असेल, मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर लसूण, तिळाची चटणी अशा कोणत्याही सुक्या चटण्यांबरोबर देऊ शकता. कोणत्याही भाजीबरोबर सुद्धा खायला छान लागतं. जरी दुपारी एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तरी हे जेवण म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मस्त पोटभरीचं, झटपट आणि अगदी हलका फुलका हा नाश्त्याचा प्रकार. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.